एकदम लक्ष्मण पार्सेकरांची भेट झाली. किती आमची डेलीच भेट जाता. तेतून घडलें कितें चाये वयत बसतात मेळटा तेका म्हाका खबऱ्यो करतात. सो तेचे पेंडींग प्रोजेक्ट जे आसले 2-3 विषय आसले तेंच्या टायमार तेंच्यांनी हातीन घेतलेले ते खंय तरी 5 वर्सांक ब्लँक उरले. मागीर आतां हांव ते हांवें लास्ट 3 वर्सांक फॉलोअप करून ते कंप्लिशनार पावले. सो तेचे कितें आयडिया जाल्ले ओपिनियन व्ह्यूज घेवंक जाय आसले ते डिस्कशन आमचे चालूच आसता. ते प्रॉब्लेम येता बेगी सांगला तेंच्यांनी कोणी ते म्हाका कितें सांगता हांव पार्टीचो कितें ते तूं फायंड आउट कर मागीर तेन्ना कळोंक जाय तेच्या उपरांत कितें जालां. अजित बाब एक हावजिंग बोर्डाच्या सीएमान स्टेटमेंट केलो पेडण्याक जागा आसा अवेलेबल आसा लोकांक आदीच तशें कांय ना. जागा म्हटल्यार गव्हर्मेंट लँड जी आहा म्हणजे फॉर एक्झाम्पल रेव्हेन्यू लँड जावं इवन कोमनिदाद लँड जावं हे जमनी आहात त्या आयडेंटिफाय करून तेचेर थंयसर हो सीएम हावजिंग स्कीम तेंच्यांनी लास्ट टायम अनाउन्स केल्लो ते प्रमाणे त्या टायमाच्यान प्रोसेस चालू केलो आहा. आयडेंटिफाय जमीन केल्ली आसा ऑलरेडी. ट्रान्सफर ऑफ लँड करपा खातीर नॉर्थ गोवा कलेक्टरानूय गेला. मामलेदाराचे रिपोर्ट्स बीन सगळे गेल्ले आहात. तलाठी मामलेदार सगळो रिपोर्ट क्लियर कट टायटल क्लियर आहा म्हणून फ्री होल्ड लँड आसा म्हणून सगळे जाल्ले आहात. त्या प्रमाणे प्रोसेस चालू आहा. जेन्ना लँड ट्रान्सफर जातली तेन्ना तेचेर ती सीएम हावजिंग स्कीम इम्प्लिमेंट पेडण्याक खंय म्हणून जागा आयडेंटिफाय केल्या. आतां सांगप सारकें योग्य न्हू. रायट टायमार अनाउन्स करता. पूण लोक पयलींच बोवाळ मारतात ज्या मोपाक कितली जाणांच्यो जमिनी गेल्ल्यो आसा त्यो आजून तांकां तेजो मोबदला मेळना. लोकांच्यो जमिनी हांव आजून सांगता कोणाची एक्वायर करना. सरकारी जमीन आहा ती फक्त हावजिंग बोर्डा कडेन येतली आनी हावजिंग बोर्डाची पॉलिसी जी आहा जाल्यार ती थंयसरल्या सरावंडींग 30% रिजर्व आसता. सरावंडींग एरिया म्हणजे लोकल्स आहात तांकां 30% आसता. रेस्ट आसता 70%. ती ओन्ली फॉर गोवल्स आनी 30 इयर्स रेजिडेन्शियल प्रूफ लागता ताका. आमी हेच्या भायर काय करूं शकना. म्हणजे गोंयकारांक आमी म्हणटात सगळे जाण भायल्यांक विकतात आनी हे करतात. आतां हावजिंग बोर्ड जेन्ना डेव्हलप करतले तेन्ना हे गोंयकारांकूच मेळटले हेची एमनी एश्युरन्स घेता. आनी हांगासर फेर सगळे म्हणजे पयलीं लॉट सिस्टम बी चलताले तशें ना. आतां ऑनलायन ई ऑक्शनिंग चलता आनी आयटीची ते हँडल करता. सो तूं घरा बसलेल्याक तूं ऑक्शनिंग कर आनी तुका प्लॉट कोणाक प्लॉट चड रेटींग मेळ्ळा तर तुका घरा बसून करूंक मेळटा. सो पयलीं सारकें तूं हावजिंग बोर्डान यो लॉट उडय तसलें कांय ना. हांगा सारकें ट्रान्सपरन्सी क्लियर दवरली. हावजिंग बोर्डाक पळय जे आसा पळय लोकांनी LIG अंडर मेळ्ळें पळय लोकांक थंय जुवारी नगर बीन थंय कितलेशे लोकांनी आपले ते हें केल्याक आनी लोकांक भाड्याक रावता आनी 2-3 मजल्याचेर हें करता. ते गेल्या 30 वर्सां पयलींची खबर ती जेन्ना हांव चेअरमॅन जाला तेन्ना आमी हो इश्यू हातीन घेतलेलो. तेंच्यांनी कितें केलां थंयसर अजून पर्यंत तेंच्यांनी पयशे पे करूंक नासले आनी तेका लागून आमी रिकवरी नोटीस तेंकां धाडल्या. सगळे प्रोसिजर केल्ल्या. आतां एट लास्ट ते एग्री जाल्यात पयशे फारीक करपाक. आतां तूं म्हणटाय तशें तुजें सारकें आहा तुजें कित्याक जेका दिल्ले तेणी आनीक कोणाक दिले तेणी आनीक कोणाक दिले म्हणजे 3 जाण जाले. आतां विशय असो कोणाक दिल्ले तो एक्झिस्टन्सच ना तेचे. तो खंय गेलो आपल्या गांवांक गेला. तेणी ते पयशे हाडून भरूंक जाय आनी मागीर आमी अलॉटमेंट लेटर तेका दितले. ना जाल्यार आमी दिव कित्याक ते कितें जालां हांव नको इतलीं वर्सां कित्याक ब्लँक उरले ते विदाउट म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट थंयसर ते रावताले पयशे फारीक करना म्हणून आमी बोर्ड डिसिजन घेतला की तेंच्यांनी पयशे फारीक करप. हावजिंग बोर्डाक पयशे येवचे म्हणून हे आमी ऑलरेडी डिसिजन घेतला आनी प्रोसेसूय चालू. सांकवाळे हावजिंग बोर्डाचे ते एक प्रायव्हेट बिल्डराची तेका कशें भशेन हे रॉंग तुमचे की जे तुका गावला म्हणजे इन्फॉर्मेशन गावला ते कित्याक खंय रुमर्स नाकाल्ले करतात. सांकवाळे कोणी इशू हांवें आयकलेलो प्रायव्हेट कोणाकूच दिवंक शकना गोवा हावजिंग बोर्ड हे लक्षांत धरा. पूण कन्स्ट्रक्शन सांग उलोवनी मरे उलयता हांव एक्सप्लेनेशन उलय. जे हावजिंग बोर्डाचे हे दिला ते ई ऑक्शनिंग जाला आनी तेका जे बिल्डराक मेळ्ळा तेका कॉम्पिटिशनाक रिलायन्स आसली कंपनी. रिलायन्स कंपनीन बीड केला तेका आनी त्या बिडिंगेक तो जिखला कोण घेतला तेणी. आनी सगळे प्रॉपर प्रोसिजर जावन ऑक्शनिंग जावन ते सुद्दां ऑनलायन ई ऑक्शनिंग जाला आनी तेचेर ऑक्शन जावन तेका मेळ्ळा आनी तेच्या उपरांत तेणी पेमेंट्स केले. सो हांगासर सगळे कंप्लीट फेर हे जाल्ले आसा. जीत बाब हे आतां ई ऑक्शनिंगाक म्हणलें पळय हावजिंग बोर्डाची जमीन आसा ती अशी बिल्डरांक दिवपा खातीर आसा. परत तुका करेक्ट करता हांव. हांगासर वेरियस 3 सेक्टर्स असतात म्हणजे आमच्या हातून. एक ग्रुप हावजिंग असतात, एक रेजिडेन्शियल प्लॉट्स असतात, एक फ्लॅट्स असतात LI MI आणि LI हे असतात 3. हायर क्लास, मिडल क्लास आणि लोअर क्लास हेंका असतात. ती तिसरो 4th स्टेप असता तो इन्स्टिट्यूशनल प्लॉट असता आणि लास्ट असता तो कमर्शियल प्लॉट असता. जेन्ना 50,000च्या वयर जमीन जर हावजिंग बोर्डाक आहा तेका काय रूल आहा आमकां एज पर द TCP एक्ट
आमकां तितलो पर्संटेज आमकां कमर्शियल दाखोवंक जाय, तितलो इन्स्टिट्यूशनल दाखोवंक जाय. कमर्शियलाक कॅटेगरी डिफरंट आहा. कमर्शियलाक गोंयांत 3 वर्साच्या वयर खंयची कंपनी रजिस्टर्ड जाय, नाल्यार इंडिव्हिज्युअल तुज्या नांवार घेतलो 30 वर्साच्या वयर तुज्या रेजिडेन्शियल प्रूफ जाय. त्या प्रमाणे हो तो कमर्शियल प्लॉट ई ऑक्शनिंग जाला आणि त्या प्रमाणे त्या बिल्डराक सक्सेसफुल बिल्डराक तो मेळ्ळा. सो हांगासर कितें जाला, सगळ्यांनी कन्फ्युजन केला. हावसिंग बोर्डाचो प्लॉट एका दिलो तेका, तशें नासता. हांगा कॅटेगरीजान कॅटेगरी वायज तांकां तेंचे रुल्स एंड रेग्युलेशन्स आमकां बसयलेले, ते हांवें बसोवंक ना. हावसिंग बोर्ड सुरवात जाला त्या पासून आसा. सो हांगासर चेंजीस काय जावंक ना. मिस अंडरस्टँडिंग जाला सगळ्या भितर आनी रुमर्स जाल्ले आहा. हांगासर फेर सगळें जाल्ले आहा आनी हावसिंग बोर्डान कसलेच वयर सगळे हे गोश्टी जायना. आनी आमी कोणाक काडूंक, तुका तें सांगता, सरकारान सुद्दां मागले जाल्यार सरकाराक सुद्दां आमी काडून दिवंक शकना. सरकाराक फुकटूय दिवंक शकना हावसिंग बोर्ड, कित्याक कायदोच तसो आहा. सरकारान जर मागले जाल्यार सरकारान खंयच्या डिपार्टमेंटान जर मागले जाल्यार त्या डिपार्टमेंटान आमकां पयशे, त्या प्रॉपर्टीचे पयशे आयच्या डेटीन कितें रेट चलता ते डिपॉझिट करचे पडटा आनी ते डिपॉझिट केल्या उपरांत मागीर आमी तेका ती जागो दितात. नाल्यार गव्हर्मेंटाक सुद्दां दिवंक शकना आमी. ओके. आनी एक खबर म्हणटा ती तुम्ही म्हणटा पळय आतां तुयेच्या हॉस्पिटलाक, पूण काल ही जी व्हडली मिटींग जाली, व्हडली आमची व्हडली म्हणजे 1000 अशें जाता. सांग उलय. सो तुका भिवपाची गरज ना पळय. काय तुम्ही थंय नोटीस केले आसतले कितें जाला तें. हांव तेच्या पयलीं शुक्रार दीस हेल्थ डिपार्टमेंटाचे डायरेक्टर्स, तेंचे स्टाफ, थंय JSIDCचे सगळे मॅनेजर, तेचे स्टाफ थंय गेल्ले. कित्याक फक्त हँड ओव्हरिंग करपाक. जेन्ना खंयची गोष्ट गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट हँड ओव्हर करता तेन्ना इन्स्पेक्शन करून बाबा हे डिपार्टमेंट सारकें केला वा कॉर्पोरेट सारकें केला की ना ते हे डिपार्टमेंट चेक करता. त्या प्रमाणे तेंचे इन्स्पेक्शन केला, तेंच्यांनी ओके केला. आता तो हँड ओव्हरिंग प्रोसेस जातलो. त्याच्या उपरांत टेंडरिंग ऑफ इक्विपमेंट जातले. त्याच्या उपरांत रिक्रुटमेंट कितले घेवपाचे ते आता चालू आसा. आमच्या ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर ऑलरेडी सांगला ह्या सेशनात तो डिक्लेरूय करतलो. डिमांड्साचे म्हाज्या आनी कितें गोष्टी आहात ते हे करतले. आता तो मिटींग कित्याक जाल्या, कित्याक ना पळय, प्रत्येकाक हक्क आहा थंय वचून उलोवप आनी कितें आपले डिमांड्स हे करप. तेंच्यांनी खंय म्हाका हे करूंक ना. तेंच्यांनी उलट सांगलें हांवें मांडचें म्हणून. डेफिनेटली हांव मांडटलो, कित्याक आमचेच लोक आहा आनी ते फक्त कॉन्स्टिट्युन्सीचे लोक नासले, पेडण्यातल्यानूय थोडे लोक येयलेले. पेडण्याचे सगळे लोक आमचे. कोणाक हे करूं नाका तुमी, मिसअंडरस्टँडिंग करून घेवं नाका. तेंचे ओपिनियन्स त्यांनी मांडले, तेंच्यांनी सजेशन्स आपले ते सांगले, तर डेफिनेटली ते प्रमाणे सगळे जातले. आमचे इंटेन्शन इतले GMC लिंक हे जावपाक हांवें ऑलरेडी उतार घातला. ते इन्शुरन्सूय गावला, प्लस थंयसर आमचे एम्प्लॉयमेंट आहा ते आमकां मेळटा. अजीत हँडओव्हर दितले म्हण कोणा कडेन हँडओव्हर करतले? GMC लिंक जातले ते काय अशें? परत तू कन्फ्युजन करता. ना हांव सांगता तुका, GSIDCन बांदला, बांदल्या उपरांत कंप्लिशन जावन कोणाक दिवंक जाय? हेल्थाक दिवंक जाय. तर GSIDCन बांदला, हेल्थाक हँडओव्हर करता. पूण GMC अरे तू हँडओव्हर GMC बी नुरे दे हेल्थाक. ऑन अ गुड नोट, पण तुमची आणि जी हेल्थ मिनिस्टराची मिटींग जाली, तुम्ही बरे आसन दिसताले, फोटो बरे दिसता. हाव वॉज इट? कशी आसा? एका टायमार तुमीच खूब उलयल्ले न्हू. हांव रायट आनी रॉंग हे उलयता. जे गोष्ट म्हाज्या कॉन्स्टिट्युन्सीक एफेक्टीव आहा वा सारख्या योग्य ना, आमचे स्थानिक सगळे आहा ते प्रॉब्लम इश्यू फेस करता जाल्यार हांव आवाज उठोवपाचें म्हाजें कर्तव्य आनी हक्क तो अख्ख्या मांद्रे मतदारसंघातूं. आता जेन्ना हेल्थ इश्यू येता तो सेन्सिटीव आनी सिरियस इश्यू, आनी ते बेगिनात बेगीन थंय हेल्थाचे ते हॉस्पिटल आमकां जावंक जाय, सगळे फेसिलिटीज मेळपाक जाय. तेका लागून हांव म्हाका मिनिस्टरा कडेन उलोवंकूच जाय. आनी त्या प्रमाणे तेणी म्हाका एश्युरन्सां दिल्यात आनी तेणी इमिजिएटली मिटींग कॉल आउट केलें. हेल्थ मिनिस्टर, हेल्थ डायरेक्टर्स आनी सगळे सेक्रेटरीज तांकां आपोवन सगळे आमी डिसिजन घेतला. आनी त्या प्रमाणे व्हेरी नेक्स्ट 2 days आमी इन्स्पेक्शन करून सगळे. सो तेणी कंप्लीट क्लियरली सांगला म्हाका की सगळे आपल्या डिपार्टमेंटाचे तुका थंयसर कितें कशें कितें जाय ते बसोवन घे. कित्याक हेल्थाचो सेन्सिटीव इश्यू आनी हे इमिजिएटली स्टार्ट जावंक जाय. आनी पेडणे तालुका हे फास्टस्ट ग्रोईंग तालुका आहा आनी त्या प्रमाणे थंयसर मेडिकल फेसिलिटीज इम्पॉर्टंट. हेल्थ मिनिस्टर हेल्पफूल 100% कित्याक ना. थँक्यू. या